नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जीएमसी सांगली मिरज भरती 2025 याचं एक नवीन अपडेट आलेलं आहे, एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे। त्याच्यानुसार आता याच्या परीक्षा वेळापत्रकात थोडा बदल झालेला आहे, म्हणजे याचा जो पूर्ण अर्ज करण्याचा जो कालावधी होता तर त्याच्यामध्येच बदल झालेला आहे। अर्ज कधीपासून नेमके सुरू होणार आहेत तर याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आज आपण पाहणार आहोत। आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर ऑलरेडी आपलं ॲपवर जीएमसी मुंबई आणि जीएमसी पुणे बॅचेस अवेलेबल आहेत। दोघांपैकी कोणतीही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात। पुणेची बॅच जॉईन केली तरी सेमच जो आहे तर तो तुमचा सिलेबस जो आहे तर तो इथं असणार आहे। आणि संपूर्ण गट ड साठी आपले रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच हा नंबर आहे यांना देखील तुम्ही कॉल करू शकतात। बघा, नुकतीच यांची जाहिरात जी आहे तर ती खूप आधी झाली होती 20/8/2025 ला, म्हणजे मागच्या महिन्यापासूनच आपल्याला ही जी ऍड जी आहे तर ती दिसत होती। आणि जवळपास याच्यात 263 जागा होत्या वेगवेगळ्या याच्यासाठी। बघा, शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजचं वेगळं आहे, त्याच्यानंतर रुग्णालयाचं वेगळं आहे, तर असे वेगवेगळे होते। तर नुकतंच जे आहे तर त्यांच्याकडून शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि हे शुद्धीपत्रक या सगळ्यांनाच लागू होणार आहे। ज्या 4 संस्था आहेत त्या सगळ्यांना लागू होणार आहे आणि जाहिरातीतील सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबतचं हे शुद्धीपत्रक आहे। याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की आधी काय होतं की त्यांनी ऑनलाईन अर्ज हे 14 पासून सुरू ठेवलेले होते की 14 सप्टेंबर पासून सुरू होतील। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आम्हाला मेसेज यायला लागले, सर 14 तारीख आली, सांगलीचं फॉर्मच भरता येईना की लिंकच दिसेना, तर काय नेमका प्रॉब्लेम झाला। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे परिपत्रक जे आहे तर त्यांच्याकडून दिसतं। आता फॉर्म भरण्याची मुदत कधीपासून सुरू होणार आहे तर ती होणार आहे 17 सप्टेंबर पासून। कधी? 17 सप्टेंबर पासून। आणि हा जो कालावधी आहे हा 7 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे, याच्यामध्ये चालणार आहे। आणि 17 लाच तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओ बघायला मिळेल की फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे। आणि त्याच्यामुळे तुम्ही आपलं चॅनल जे आहे तर तो जॉईन करून ठेवा। आणि ऑनलाईन परीक्षेचा प्रवेश पत्र हे कधी मिळेल, त्यानंतर परीक्षा कधी होईल हे त्यांनी अजून जाहीर नाही केलेले, ते पण जाहीर झाल्यावर तुम्हाला आपल्या वेबसाईट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून जे आहे तर ते आपण कळवणारच आहोत। बघा, तलाठी भरतीची पण लवकर जी आहे तर ती जाहिरात येऊ शकते, पण असं नाही झालं पाहिजे तलाठी भरतीची जाहिरात आली ना आपला अभ्यास कमी पडतोय। तर त्याच्यासाठीच आपण हे तलाठी भरतीचं आपलं बुक जे आहे तर ते लॉन्च केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मागील तलाठी भरतीमध्ये झालेले जे काही 57 प्रश्नपत्रिका होत्या तर त्या या बुक मध्ये इन्क्लूड केलेलं आहे। आजच तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर मधून हे बुक ऑर्डर करा। तलाठी भरतीसाठी हे पुस्तक खूप छान पुस्तक बनवलेलं आहे आपण। तुम्ही अभ्यास करत असाल, तुमचा कोणी मित्र असेल, नातेवाईक असेल आणि त्याचा बर्थडे आला असेल, काही गिफ्ट द्यावं असं वाटत असेल ना तर हे तलाठीचं पुस्तक त्याला नक्की गिफ्ट द्या। त्याचं आयुष्य एका पुस्तकाने जे आहे तर ते बदलूही शकतं। ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।